सर्व माजी सैनिकांना माझी मेजरला विनंती आहे, सगळ्यांनी समोर यायचे. 1947 साली आपला भारत स्वतंत्र झाला आणि भारत माता की जय. वंदे वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनापासून खऱ्या अर्थानं या भारतामध्ये जी मोदीजींनी हर घर तिरंगा ही संकल्पना राबवली. त्यांचा एकच हेतू होता की संपूर्ण देशवासियांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल आपल्या तिरंग्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो व्यापारी बांधव हजारो देशभक्त यांच्या उपस्थितीमध्ये आपण बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून या रॅलीला सुरुवात केली आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या शिवसृष्टीला नतमस्तक होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल, शाहीर अमर शेखाचा असेल, या थोर पुरुषाच्या पुतळ्याला अभिवादन करून आज शहीद स्मारक या ठिकाणी या रॅलीची समाप्ती झालेली आहे. सर्व देशभक्त बांधव या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले. त्याबद्दल सर्वांचे मी भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने आमदार राजेभाऊ राऊत यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो व सर्वांना नम्रतेची विनंती करतो की आज जो आपल्या हातामध्ये तिरंगा आहे घरी गेल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो आपल्या कपाटामध्ये ठेवावा व 15 ऑगस्ट या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरावरती तिरंगा ध्वज फडकवावा आणि सायंकाळी 5 वाजता तो व्यवस्थित उतरवून त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. जय हिंद, जय वंदे मातरम.